नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट कोल्हापुरातनं. हॉटेल पद्मा गेस्ट हाऊस जे 1947 पासून खूप फेमस हॉटेल आहे. कोल्हापुरातलं एक नावाजलेलं हॉटेल म्हणून या हॉटेलची ओळख आहे. आणि तिथं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं मांसाहारी जेवण आणि सुंदर पद्धतीचा पांढरा रस्सा एक नंबर मिळतो. त्यांची खासियत म्हणजे त्यांच्याकडे मिळणारं पहिला स्टार्टिंगला मिळणारं पापड, खिमा पापड, तो तिथं मिळतो. हा समोर दिसतो तो खिमा पापड, असं पापड असतं आणि वर त्याच्यावर खिमा लावून तिने देतात. क्वालिटी म्हणजे क्वालिटी, एक नंबर क्वालिटी असते. हा खिमा पापड फक्त आपल्या कोल्हापुरात हॉटेल पद्मामध्ये मिळतो. प्रत्येक वेळेला तुम्ही मसाले पापड वगैरे खाल्ला असाल, पण हा खिमा पापड असतो. ह्याच्यामध्ये मस्तपैकी खिमा असतो वर आणि वर पापड. हा खाण्याचा आनंद ना वेगळाच. प्रॉपर क्वालिटी म्हणजे क्वालिटी. फ्राय मटन, मटन मसाला, खेमा, मटन आचार, मटन मसाला, तांबडा पांढरा. हे काय? फ्राय मटन. फ्राय मटन, हे फ्राय. त्यात लोणचं, त्यामध्ये मटन लोणचं. ओके, धन्यवाद. अशा पद्धतीनं आमचं मस्तपैकी ताटा आल्यात. पद्मा गेस्ट हाऊस एकदम जुनं. आता बघायचं आपण कसं आहे काय आहे. ही एक थाळी आली. कोणती? हा, ग्रीन मटन. ग्रीन मटन. खेमा ग्रीन मटन. हा कट आउट करा. आपल्याला आमच्या कट चालत नाही, त्यामुळं बाकी काय नाही. हे ग्रीन मटन, हे फ्राय मटन आणि हे मस्तपैकी लोणचं. अशा पद्धतीने ताट आहेत. पद्मा गेस्ट हाऊस हा असा ॲम्बियन्स. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. सगळ्यात जुनं कोल्हापुरातलं सगळ्यात जुनं हॉटेल आहे बरं का. हे असं ताट आलंय आम्हाला आणि असं पांढरा रस्सा. ओके, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. आप्पा आमचा फर्स्ट क्लासपैकी तांबडा पांढरा पित आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. बस 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 बस. हे एवढं सगळं दिलं त्याने. हे पण छान आहे बरं का. हे लोणचं आहे, लोणचं, मटन लोणचं. हो का, कसं शिजले बघा प्रॉपर. मस्त क्वालिटी म्हणजे क्वालिटी. मस्त आहे, मस्त. पांढरा रस्सा क्वालिटी म्हणजे क्वालिटी. हा मस्त. हे लोणचं आहे, किमा, तांबडा रस्सा, हे फ्राय आणि हा मसाला, सोबत भाकरी. मस्त. कलेजा म्हणजे कलेजा बघा. कलेजा कशा आहे? कलेजा क्वालिटी आहे की नाही? राईस आला मस्तपैकी. बिर्याणी रेस आहे. हा बिर्याणी. यात मध्ये काय असतं? मटन पीस असतो. मटन पीस असतो प्रत्येकाला. मस्तपैकी बिर्याणी राईस. अशी भाकरी सगळी संपवायची, मटन संपवायचं. पांढरा रस्सा माझा अजून शिल्लक आहे. हे खिमा हा सगळा संपवतो आता मी थोड्या वेळात. आणि आपल्याला ना असा मस्तपैकी राईस. सोलकढी एक नंबर असते बरं का. सोलकढी पण तुम्ही आवर्जून मागून घेत जावा त्यांच्याकडून. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि अशा पद्धतीनं आपण
असा राईस घेणार आहोत. बिर्याणी राईस आहे. बघूया कसा आहे बिर्याणी राईस. हॉटेल पद्मामध्ये आलतो. त्यांनी बिर्याणी राईस दिला. त्यामध्ये हे पीस दिले. त्या पीस असं ताट रिकामं करायचं बघा. भात बीत सगळा संपवून शेवटचा गुर्दा आहे. हा गुर्दा खायचा, निवांत राहायचा आणि मग मस्तपैकी शेवटला का नाही कॅरेमल पुडिंग खायचं बघा. आणि त्या हॉटेल पद्मा गेस्ट हाऊसला एकदा नक्की भेट द्यायचं. धन्यवाद.